हे सारं फक्त त्याच्या निश्चयानं करून दाखवलं. तुम्ही कोण आहात यानं फरक पडत नाही, तुम्ही कोण होणार आहात हे महत्वाचं असतं. आणि तुमचा निश्चय ठरवत असतो की तुम्ही कोण होणार. तुम्ही सबल असा दुर्बल असा, तुमच्याकडे गुण असोत किंवा नसोत, तुमचा निश्चय तुम्हाला यश मिळवून देतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र प्रचंड अवघड जात होतं. डार्विनच्या उन्हाळपणाला त्याचे वडील अक्षरशः वैतागले होते. जेम्स वॅटला त्याच्या शाळेनं मूर्ख ठरवलं होतं. पण तरी स्वतःच्या सगळ्या दुर्बलता, सगळ्या क्षमतांना गाडून या साऱ्याने आपल्या निश्चयाच्या बळावर उरावर यशाचा ध्वज फडकावलाच. ते सांगतात तुमचा निश्चयच तुम्हाला बळ देत असतो, तुमचा निश्चयच तुम्हाला सामर्थ्यशाली बनवत असतो, तुमचा निश्चयच तुमच्या परतीचे माघारीचे सारे दोर कापत असतो. ज्यावेळी तुम्ही निश्चय करता त्यावेळी तुमच्या सगळ्या शारीरिक मानसिक शक्ती त्या निश्चयाभोवती केंद्रीभूत होतात. साऱ्या क्षमता, सगळी शक्ती तुम्हाला त्या प्रदान करतात, पूर्ण सामर्थ्यशाली बनवतात. मन, मेंदू आणि मस्तिष्क यांना कार्यप्रवण करायची ताकद या निश्चयाच्या उरात आहे. खरं तर हा निश्चय तुम्हाला ध्येयाच्या दिशेनं पूर्णपणे दृढतेनं आणि झोकून द्यायला काम करायला भाग पाडतो, पूर्ण एकाग्र बनवतो. हा निश्चय तुमची मनाची द्विधावस्था संपवतो. नेपोलियन यशस्वी ठरला याचं कारण हा नेपोलियन कधीही द्विधा मनस्थितीत अडकलाच नाही. तो लक्ष्य निश्चित करायचा आणि सरळ निशाण्यावर वार करायचा. निश्चय ही पूर्ण झोकून द्यायची मानसिकता तयार करतो. खरं तर परिस्थितीपेक्षा आपण प्रबळ बनणं हाच परिस्थितीवर विजय मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुमच्या शक्ती पुढे कधी संकट झुकत नाहीत, तुमच्या दृढ निश्चयाच्या पुढेच संकट झुकतात. ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. त्यामुळे शक्ती, ताकद, सामर्थ्य हे सार हा निश्चयच तुम्हाला प्रदान करत असतो. अब्राहम लिंकननं त्याच्या डायरीत लिहून ठेवलं होतं, स्वातंत्र्य मिळवायच्या अगोदर हे काम मी अवश्य पूर्ण करीन. परिस्थिती भयानक होती, पण अब्राहम लिंकननं त्याच्या या निश्चयानं बळ दिलं. त्यांनी त्याचं कार्य पूर्ण केलं. देशाचं नेतृत्व त्याच्याकडे चालत आलं. अब्राहम लिंकन मान्य करतात हे माझ्या या निश्चयामुळे झालं. खरं तर निश्चय तुम्हाला पुढं पुढं नेत असतो, तो तुम्हाला यशस्वी करत असतो. आढळपद मिळवणाऱ्या ध्रुवासारखा आढळ निश्चय तुम्हाला आढळ उंचीवर घेऊन जात असतो. निश्चय करा, यश आपोआप दारात